महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मन कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। बीड जिल्ह्यात महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे 3 उमेदवार विजयी, तर अजितदादा पवार गटाकडे 2, स्थानिक आघाडी व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 1। खासदार बजरंग सोनवणे यांना परळीत अपयश। बीड जिल्ह्यातील 6 नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत आश्चर्यचकित निकाल जाहीर झाले। यामध्ये बीड, परळी व अंबेजोगाई नगरपालिकेच्या निकालाकडे बीड जिल्ह्यासह सबंध राज्याचे लक्ष लागले होते। यामध्ये बीड जिल्ह्यात बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी ज्योती घुमरे भारतीय जनता पार्टीच्या 9000 मतांची आघाडी मागे टाकत प्रेमलाताई पारवे हॅट्रिक करत विजय मिळवला, तर परळीमध्ये धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांना आपला गड काबीज ठेवण्यात मोठे यश आले आहे। केज मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिताताई मुदंडा व युवा नेते अक्षय भैया मुदंडा यांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुदंडा यांना विजय करण्यासाठी मोठी ताकद उभी केली होती। अंबेजोगाई नगरपंचायतवर 25 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत महायुतीचे नंदकिशोर मुदंडा यांच्या दूरदृष्टी नेतृत्वात जनतेने मोठ्या ताकदीने निवडून दिले। माजलगाव नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, बाबुराव पोटभरे यांचा बहुजन विकास मोर्चा व स्थानिक आघाडीचे वर्चस्व राहिले आहे, तर गेवराईमध्ये पंकजाताईंच्या नेतृत्वात बाळराजे पवार यांचे नेतृत्व गेवराईकरांनी मान्य केले आहे। धारूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांचे वर्चस्व कायम राहिले आहे। बीड जिल्ह्यात विजय मिरवणूक व गुलालाची उधळण करण्यात आली। या निवडणुकीत नगराध्यक्षपदी निवड झालेल्या उमेदवारांना निवडून निर्णय अधिकारी यांनी बीड प्रेमलाताई पारवे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, अंबेजोगाई नंदकिशोर मुदंडा महायुती, परळी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी महायुती, गेवराई गीताभाभी पवार भाजपा, धारूर बाळासाहेब रामराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, माजलगाव शिफा बिलाल चाऊस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, स्थानिक आघाडी व बहुजन विकास मोर्चा बाबुराव पोटभरे यांची स्थानिक आघाडी यांना जाहीर केले। माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळुंके यांना धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व स्थानिक आघाडीने घवघवीत यश संपादन केले। गेवराई विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांना गड राखण्यात अपयश आले असून त्यांना बीडची खिंड लढवण्यात यश आले, तर बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह क्षीरसागर कुटुंबांना व भाजपला बीडमध्ये मोठा धक्का बसला आहे। आमदार प्रकाशदादा सोळुंके यांना माजलगावमधून मोठा धक्का, तर धारूरमधून गड राखता आला। खासदार बजरंग सोनवणे हे सातत्याने परळीमध्ये तळ ठोकून होते, परंतु जनतेने त्यांना नाकारले व मंत्री पंकजाताई मुंडे यांनी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांची एखादी सत्ता परळीकरांनाही दिली। यामुळे परळीमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांची पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे व त्याची चर्चा जिल्ह्यामध्ये ऐकण्यास मिळत आहे। बीड जिल्ह्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांची जिल्ह्यात राजकीय पकड तुल्यबळ असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या महायुतीला आज या ठिकाणी कौल दिला आहे। जवळजवळ एका दुसरी जागा सोडली तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आलेल्या आहेत। जे अपक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी महायुतीचेच आहेत। त्यामुळं फक्त आता MIM आणि पंजा कुठंतरी पुढे आहे 2 जागेवर एवढं कळतं आहे, पण जवळजवळ सर्व जागेवर या ठिकाणी महायुतीने विजय मिळवला आणि ऐतिहासिक मताने नगराध्यक्षसुद्धा या ठिकाणी निवडून येतील। प्रचारामध्ये आपल्याला अनेक प्रकारे घेण्यात आलं, आपल्याला भाषण सुद्धा करू दिलेलं कोणी करू दिलं नाही असं म्हणतात। मला कोणी रोखलं होतं भाषण करायला? मी एवढंच म्हणलं होतं की याचं उत्तर ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्या परळीला बदनाम केलं आहे, याचं उत्तर मात्र त्यावेळेस मी 2 तारीख म्हणलं होतं। निवडणूक लांबली म्हणून आज 21 तारखेला परळीच्या मायबाप जनतेकडून ज्यांनी ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांच्या तोंडात ही चपराक आहे। खासदार देखील इथं तळ ठोकून होते, इथं खासदार तळ ठोकून राहिले किंवा इथंच राहिले तरी परळीच्या मायबाप जनतेमध्ये काही फरक पडत नाही। भाऊ जिल्हा
नक्कीच आहे. ज्या ठिकाणी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं जमलं नाही, तिथं मात्र कमळाला विजय मिळाला आहे. त्यांचे अभिनंदन. साहेब, गंगाखेडमध्ये आपण भाषणामध्ये म्हणलं होता की ताईची सीट लागली तर मी गंगाखेडमध्ये आपण चालणार का हो, मी आता निघालोच आहे. 5 वर्ष म्हणजे 19 ते 24 मी कुठल्या महत्त्वाच्या सत्तेच्या पदावर नसताना देखील बीड जिल्ह्याच्या जनतेने भरभरून प्रेम आम्हाला लोकसभेमध्ये पण दिलं. अगदी थोडक्यात निसटता पराभव झाला आणि कार्यकर्त्यांनी त्यांची प्रामाणिकता, त्यांची लॉयल्टी दाखवून आमच्याबरोबर राहिले. आणि आज परळीमध्ये आम्ही राष्ट्रवादीबरोबर युती केली होती आणि बाकी ठिकाणी आम्ही लढलो. आता माझ्या मते गेवराई आमची डिक्लेअर झालेली आहे. आंबेजोगाईमध्ये आम्ही आघाडी केली होती, ती डिक्लेअर झालेली आहे. आणि बाकी ठिकाणी अगदी तस्सल चालू आहे, कारण तिथे आमचं गेल्या 5 वर्षात आमदार आमचे नाही, कुठली सत्ता हातात नाही, कार्यकर्त्यांना आधार न देताही कार्यकर्ते खूप ताकदीने उभे राहिले. दिसट्टा पराभव मला वाटतं आमचा धारूरमध्ये झालेला आहे. आणि आता बीड आणि अजून कुठलं राहिले, माजलगावचं काउंटिंग अजून चालू आहे. पण मला आनंद आहे की आम्ही जरी धारूरमध्ये थोडक्यात आमचा पराभव झाला तरी आम्ही अंबेजोगाई जी कधी मिळवली नाही ती मिळवलेली आहे. गेवराई आम्ही राखलेली आहे आणि परळीमध्ये एक वेगळी युती करून आम्ही परळीमध्ये पण मोठ्या ताकदीने आम्ही विजयी झालेलो आहोत. तर जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, प्रेम दाखवलं आणि एक सकारात्मक कौल दिला. त्याच्याबद्दल मी जनतेचे, मतदारांचे मनापासून आभार मानते. बीडमध्ये पण मी आता जय पराभव थोडक्यात झाला तरी पण आम्ही तिथे म्हणजे लोकल शक्ती असताना देखील आणि आमच्याकडे आता समजा आता मी जिल्ह्याची पालकमंत्री जालन्याची आहे, तर जिल्ह्यामध्ये असं कुठल्याही गोष्टीवर मी प्रभाव नव्हते टाकू शकत किंवा मी फंड देऊ शकत नव्हते. माझ्या कार्यकर्त्याला मी एक पत्र नाही देऊ शकले, 5 लाखाचा फंड नाही देऊ शकले गेल्या 10 वर्षामध्ये. तरी हे कार्यकर्ते एकजूट राहिले आणि त्यांनी विजय मिळवला. तर ते मला वाटतं हे सर्वस्वी अत्यंत आनंदाचा आणि त्यांच्या परिश्रमाचा आणि त्यांच्या लॉयल्टीचा विजय आहे. आणि बीड जिल्ह्याचे लोक हे आमच्यावर भरभरून आशीर्वाद देत आहेत, हे याच्यातून सिद्ध होतं. भाजप देशात 1 नंबरचा पक्ष आहे, राज्यात 1 नंबरचा पक्ष आहे आणि भाजप 1 नंबरचाच पक्ष राहील. भाजप 1 नंबरचा असल्यामुळे विकास 1 नंबर होईल आणि जनतेला चांगले भविष्यामध्ये दिवस देण्यासाठी आणि वर्तमान चांगला ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे योगदान देशामध्ये, राज्यामध्ये, अगदी गावाखेड्यामध्ये आहे. विरोधकांनी टीका देखील केली. मी टीकेकडे पाहतच नाही. मी आपलं काम करते आणि जे आहे ते परिश्रमाने करते. विजय सुद्धा तेवढ्याच नम्रतेने स्वीकारते, पराभव सुद्धा तेवढ्याच म्हणजे धैर्याने स्वीकारते. असा माझा आतापर्यंतचा प्रवास राहिलेला आहे. ऐनवेळी आपण बीड चांगलं झालं. मी तेच म्हणते की आम्ही जिथे 5-10 हजार मतं घेऊ शकत होतो, आज तिथे आम्ही 8,500-9 हजारांनी लीडवर आहोत. आणि मी तेच सांगते की सत्ता केंद्र कुठलंही भारतीय जनता पार्टीकडे नसताना, आता मी मंत्री आत्ता वर्षापूर्वी झाले पण मी माझ्या जिल्ह्याची पालकमंत्री देखील नाही झाले, तरी या जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना काहीच ताकद देऊ शकत नसतानाही भाजपच्या मतदारांचं मी मनापासून आभार मानते. काही ठिकाणी कडक आमची चालली आहे फाईट, बघू आता काय निकाला. परळीकडे लक्ष असतं राज्याचं, बीडमध्ये काय चाललंय, बीडमध्ये काय चाललंय. तर ठीक आहे, हरकत नाही. बीड हा राज्याचं राजकीय केंद्रस्थानी जिल्हा आहे. फक्त आता या बीड जिल्ह्याच्या विकासाकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं, बीड जिल्ह्याच्या भल्याकडे लक्ष द्यावं. बीड जिल्ह्याच्या मातीतून काम करणारे बीड जिल्ह्यावर प्रेम करू शकतात, बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात. आणि प्रमुख नेतृत्व, आता देशाची मोठी पार्टी भाजप आहे, त्यामध्ये प्रमुख कोर कमिटीमधली मी आहे आणि एक प्रमुख नेतृत्व म्हणून जिल्ह्याचा विकास करणे हे माझं दायित्व आहे आणि त्यासाठी मी पूर्णपणे विकासाला समर्पित काम करत राहीन. ताई, तुम्ही जिल्ह्यात आनंद वाटतो की ज्या पद्धतीने मतं आम्हाला मिळालेली आहेत. विजय थोडा एखाद्या ठिकाणी कमी जास्त झाला असेल, पण जी मतं आम्हाला मिळाली त्याबद्दल मी खूप खूप सगळ्या मतदारांचे आभार मानतो. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वसंत सोनवणे, बीड.